डेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती विविध ठिकाणी संपन्न। वाशिम जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील गाव खेड्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य रत्न यांची विविध ठिकाणी जिल्ह्यात फलकाचे पूजन व प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। हरेक ठिकाणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे अभ्यासक तसेच सर्व समाजातील बहुजन समाज व अनेक मान्यवरांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला हार घालून पूजन करण्यात आले। प्रमुख मार्गदर्शनात आपल्या दमदार शैलीत अनेक मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्राबद्दल समजावून सांगून अनेक मान्यवरांनी आजही अण्णाभाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री संत गाडगे महाराज मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा विचाराची गरज असल्याचे सांगितले। जगबदल घालूनी घाव मज सांगूनी गेले भीमराव ही वाक्य आपल्याला इथली व्यवस्था कशी आहे यावरून स्पष्ट होते। रशियासारख्या देशान अण्णाभाऊचा पुतळा उभारून अण्णाचा मान केला, पण अजूनही भारतात अण्णाभाऊंना भारतरत्न ही पदवी देण्यास फार विलंब होत असल्याची खंत व्यक्त केली। कारंजा लाड येथे झालेल्या कार्यक्रमात ज्ञानेश्वर खंडारे यांनीही अण्णाच्या कार्याचा गौरव केला। आज अण्णाभाऊ यांचा राजकीय लोक वापर करून आपला स्वार्थ साधत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले। या कार्यक्रमाला गजानन अहमदाबादकर, अमोल लुलेकर, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रमोद जिरापुरे, ॲड संदेश जिंतूरकर, कानकिरड सर, मस्के सर, संपादक संजय कडोळे, दिगांबर गवई सर, डॉक्टर रमेश चंदनशिव, महादेव ठोंबरे, अश्विन जगताप, वानखडे साहेब, प्रमोद रेवाळे, गजानन पवार, प्रफुल्ल गवई, परशुराम अण्णा सुरजुसे, सुधाकर जाधव, मालानी साहेब, कटारिया काका, रामेश्वर गवई, विवेक पाटील, प्रमोद घनगाव, अर्णव खंडारे, आदित्य खंडारे, विजय इंगळे इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे संचालन प्रणिताताई दसरे व आभार प्रदर्शन विजय डांगे यांनी केले। कार्यक्रमाला सर्व समाज बांधव उपस्थित होते। वाशिम जिल्हा प्रतिनिधी विजय खंडार।